वेलकम टू सुरेखाज किचन मॅजिक. तर पाहूयात बेस्ट किचन टिप्स. 1. रोज रात्री झोपताना 1 ग्लास दूध पिल्याने हाडे कधीच ठिसूळ व कमकुवत होत नाहीत. 2. दररोज सकाळी उपाशी पोटी 1 ग्लास लिंबू पाणी पिल्याने लठ्ठपणा येत नाही. नंबर 3. सफेद मीठ, सफेद मैदा व सफेद साखर यांचा वापर कमीत कमी करा. 4. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा. 5. रोज सकाळी 1 ग्लास कोमट पाणी नक्की प्या. 6. अन्न खाताना कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. रागाच्या भरात अन्न खाऊ नका. आधी स्वतःला शांत करा आणि मग जेवायला बसा. 7. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. ऑस्ट्रेलिया जॉईंट समस्यामध्ये रोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते. 8. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर अद्रकचा तुकडा चावून खा. यामुळे पचनक्रिया सुधारते. 9. रात्री हलके अन्न घ्यावे व कमी जेवावे. यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. 10. 8-9 बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे व सकाळी ते पूर्ण खावे. वरून गाईचे दूध प्यावे. यामुळे दृष्टी सुधारते. 11. कंबरदुखीवर घरगुती उपाय म्हणजे 100 ग्रॅम मोहरीच्या तेलामध्ये 20 ग्रॅम कापूर वितळवा आणि या तेलाने मालिश करा. कंबरदुखीमध्ये आराम मिळेल. 12. मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे. यामुळे इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. तसेच कोथिंबीरीचे सेवन केल्याने झोपही चांगली लागते. 13. हिंगाचे खडे तुरीच्या डाळीत टाकून ठेवावे. त्यामुळे हिंग चांगला राहतो व डाळीला वासही चांगला येतो. 14. उन्हाळ्यात दही आंबट न होण्यासाठी भांड्यावर जाळी ठेवावी व भांडे पसरट असावे. तर थंडीच्या दिवसात उबट भांड्यात दही लावावे व घट्ट झाकण ठेवून भांडे उबदार ठिकाणी ठेवावे. 15. पुदिना सावलीत वाळवावा व त्याची पूड करून घट्ट झाकणाच्या भरणीत भरून ठेवावा. म्हणजे रंग हिरवागार आणि स्वादही चांगला राहतो व आयत्या वेळी उपयोगी पडतो. 16. हाताला रॉकेलचा, अत्तरचा किंवा कसलाही उग्रवास येत असेल तर कोथिंबीर किंवा कोथिंबीरीच्या काड्या चोळाव्या. यामुळे उग्रवास निघून जाईल. मैत्रिणींनो, टिप्स आवडल्या तर लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझे सगळे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.